विधानसभा निवडणुकीनिमित्त एसटीच्या 9000 बस धावणार। राज्यात विधानसभा निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र साहित्य पोहोचवण्यासाठी एसटीच्या बस धावणार आहेत। राज्यातील मतदानासाठी एसटीच्या सुमारे 9000 बस 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी आरक्षित केल्या आहेत। राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे। मतदानापूर्वी आवश्यक असलेली सर्वच तयारी झाली आहे। मतदान पथकाला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाकडे साध्या बसची मागणी करण्यात आली। यासाठी सुमारे 9200 एसटी बसचे आरक्षण करण्यात आले आहे। एसटी महामंडळाने 31 विभागातून 200 ते 600 बस आरक्षित केल्या आहेत। पुणे विभागातून सर्वाधिक एसटीची मागणी असून सुमारे 600 बस आरक्षित करण्यात आल्या आहेत। त्या पाठोपाठ नाशिकमधून सुमारे 511, सोलापूर 490, अहमदनगर 468, सातारा 449, कोल्हापूरमधून 453 बसची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान निवडणुकीच्या कामासाठी राज्यभरात एसटी महामंडळाच्या सुमारे 9000हून अधिक बसगाड्या वापरण्यात येणार आहेत। यातून एसटी महामंडळाला 2 दिवसासाठी प्रत्येक बसमागे 24 ते 30,000 रुपये मिळतील, असं एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशी एसटी बस आरक्षित केल्या असल्याने राज्यातील ग्रामीण भागात एसटी बस फेऱ्यांवर परिणाम होणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागात प्रवाशांना खासगी वाहनाचा पर्याय स्वीकारावा लागेल। छत्रपती संभाजीनगर 374 बस, बीड 293, जालना 199, लातूर 175, नांदेड 278, धाराशिव 182, परभणी 175, मुंबई 280, पालघर 250, रायगड 237, सिंधुदुर्ग 126, ठाणे 246, नागपूर 250, भंडारा 219, चंद्रपूर 214, गडचिरोली 109, वर्धा 108, बुलढाणा 268, यवतमाळ 265, अमरावती 281, जळगाव 389, धुळे 318 येथेही मोठ्या प्रमाणात बस आरक्षित करण्यात आल्या आहेत। अनेक विभागात उपलब्ध असलेल्या स्वमालकीच्या बसपेक्षा अधिक बस आरक्षित केल्या आहेत। त्यामुळे इतर विभागातून बस मागून बसची पूर्तता केली जाणार आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।